श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। धार्मिक मान्यता तसेच पंचांगानुसार महत्त्वाचे 7 योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे। हा योग गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्यामृत योग आणि गुरुपुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो। शुभ कार्य, गुंतवणूक, व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे। हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात। या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योग हा खूप शुभ मानला जातो। गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे। देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, यश, संपत्ती आणि शुभतेचा कारक ग्रह आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। गुरुवारी श्रीहरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्यामृत योगावर प्रभाव आहे। गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे। ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते। त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा प्रभाव किंवा त्याचा फायदा सुद्धा आपल्याला 100 पटीने जास्त हा मिळत असतो। आणि उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या वेळेस आपल्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा विधिविधानपूर्वक पूजा करायची, तिची सेवा करायची आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार, धन दौलत, सुख, समृद्धीची आपल्याला कशाचीही कमतरता पडणार नाही। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। ह्याला सेवा सुद्धा म्हणू शकतो, जी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची करायची। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातल्या सदस्यांना अन्न मिळतं। जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते। अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते। आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन धान्याची संपन्नता व्हावी। त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे अतिशय शुभ मानलं जातं। पण फक्त आपल्याला देवीला घरात ठेवायचं नाही आहे, पण अशा काही विशेष तिथी असतात तेव्हा आपल्याला अन्नपूर्णा देवीची विधिविधानपूर्वक पूजा करायची, तिची सेवा करायची आहे। तर उद्या आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला जे स्वच्छ वस्त्र परिधान करून जे आहे आपल्याला पूजाही करायची। आपल्याला काय करायचं, अन्नपूर्णा मातेला एका तामणामध्ये घ्यायचं आणि त्या तामणामध्ये तिला अभिषेक घालायचा। तर तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा तुम्ही पंचामृतने अभिषेक घालू शकता। तर तुम्हाला काय करायचं, 11 पळी पाणी हे अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचं। प्रत्येक पळी जेव्हा आपण पाणी अर्पण करतील त्या ओम श्री अन्नपूर्णाय नमः, ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत करत जे आपल्याला अन्नपूर्णा मातेला अभिषेक हा करायचा आहे। आता अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसायचं। त्यानंतर एक तामण घ्यायचं, त्या तामणावर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे। त्यावरती आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं हे अर्पण करायचे आहेत। आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अर्पण करायची ती म्हणजे हळद।
उद्या आहे गुरुपुष्यामृत योग आणि ह्या योगामध्ये जर आपण अन्नपूर्णा मातेला हळद अर्पण केली तर आपण सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. कारण हळदीला उद्याच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जर तुम्ही सोनं विकत घेऊ शकत नसतील तर अवघ्या 10 रुपयाची तुम्ही हळद आपल्या घरी घेऊन या आणि त्याने तुमच्या देवांची पूजा करा. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील. तर अन्नपूर्णा मातेला हे जे आपल्याला हळद अर्पण करायची ती ज्या रीतीने आपण कुंकुमार्चन करतो त्याच रीतीने आपल्याला ही हळदीचं सुद्धा अर्चन करायचं. आपल्याला काय करायचं आहे, आपला अंगठा त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला आपण अनामिका म्हणतो. तर ह्या 3 बोटामध्ये आपल्याला हळद ही घ्यायची आहे आणि माता अन्नपूर्णेवर अर्पण करायची. तुम्ही पायापासून डोक्यापर्यंत अर्पण करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावर सुद्धा अर्पण केली तरीही चालणार आहे. तुम्हाला 108 वेळा जे आहे हे हळदीचं अर्चन करायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, 108 वेळा आपल्याला हे हळदीचं अर्चन करायचं आणि जेव्हा आपण प्रत्येक वेळेस अन्नपूर्णा मातेवर हळदी अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला मंत्रोच्चार बोलत करत करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ओम श्री अन्नपूर्णा माते नमः असं बोलायचं आहे, ते हळदीचं अर्चन करायचं. पुन्हा ओम श्री अन्नपूर्णा माते नमः असं बोलायचं आणि ते हळदीचं अर्चन हे करायचं आहे. ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ही जी हळद आपण अन्नपूर्णा मातेवर अर्चन करून अर्पण केली आहे त्यामुळे ती हळद जी असते ती अभिमंत्रित झालेली असते आणि त्यामुळे जी आहे जेव्हा पण आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामाकरता जात असतील किंवा आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला जर तुम्ही दररोज जरी ही हळद लावली तरीसुद्धा त्यांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, ही हळद अर्चन करून झाल्यानंतर आपल्याला काढून एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे. फक्त तुम्हाला उद्याच्या दिवशी हळद विकत घेऊन यायची, 10 रुपयाची विकत घेऊन आले तरीही चालणार आणि त्याच हळदीने आपल्याला अन्नपूर्णा मातेवर अर्चन हे करायचं आहे. हे हळदीचं अर्चन करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला हात जोडून प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दारिद्र्य आहे, दुःख आहेत, संकट आहेत किंवा इतर सुद्धा तुमच्या ज्या पण इच्छा असतील, मनोकामना असतील त्या अन्नपूर्णा मातेला आपल्याला बोलायच्यात. उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या सेवेला अतिशय महत्त्व आहे आणि ही सेवा जी आहे आपल्याला गुरुपुष्यामृत योगामध्ये करायची आहे. म्हणजे गुरुपुष्यामृत योग जो आहे तो सकाळी 7:05 सुरू होणार आहे आणि तो संध्याकाळी 4:43 असणार आहे. तर ह्या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही ही सेवा अन्नपूर्णा मातेची नक्की करा. तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व दारिद्र्य नष्ट होऊन तुमची चहूबाजूने प्रगती होणार आहे. जे तुमच्या नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.